सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज पुन्हा एकदा बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या, संविधानवादी सर्वसामान्य जनतेच्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल आदरणीय राहुल खांडेकर सरांचे धन्यवाद। आणि आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। नेहमीच प्रत्येक विषय हे महत्त्वाचे असतातच, कारण आजच्या काळामध्ये 2024च्या काळामध्ये भारतीय सर्वसामान्य नागरिक हा सापडलेला आहे आणि त्या संभ्रमातून दूर त्याला बाजूला काढून त्याला एक डोळस सद्विचारी बनवण्यासाठी आज या बहुजन संघटक ग्रुपने आजपर्यंत अनेक प्रकारे वेगवेगळ्या व्याख्यात्यांना बोलवून हे समाज कार्य त्यांनी आरंभलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाचा एक भाग म्हणून मी आपल्याशी या ठिकाणी सुसंवाद साधू इच्छितो। आजचा विषय आहे आंबेडकरवादी राजकारण, आजची आव्हाने आणि उपाय। आज 2024च्या काळामध्ये आमचा महाराष्ट्र आणि सबंध देश सर्वसामान्य जनतेला आजच्या काळामध्ये कुणीही वाली नाही। कोणताही राजकीय पक्ष, कुठलीही सनदी नोकरशाही, संविधानाचे जे आधारस्तंभ आहेत, लोकशाही मूल्यावर आधारित असलेले कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, पत्रकारिता, या सर्वच जे आधारस्तंभ आहेत ते आधारस्तंभ आज संपूर्णतः ढासळण्याच्या मार्गावर आहे। आणि या माध्यमातून जवळपास जे काही आजच्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, संपूर्ण महाराष्ट्राचा विषय म्हणजे हा संपूर्ण देशाचा विषय आहे। जे महाराष्ट्रात घडतं ते संपूर्ण देशामध्ये घडत असतं। तर त्या पद्धतीनं आजच्या महाराष्ट्राचा विचार जर केला तर साधारणतः गेल्या 2.5 वर्षामध्ये, हालाकी 2014 पासून चालू आहे, परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये जास्तीत जास्त प्रखरता या महाराष्ट्रामध्ये या राजकारणाच्या माध्यमातून निर्माण झाली। आणि त्या माध्यमातून जर आपण विचार केला की महाराष्ट्रातील आणि देशातील आजचं राजकारण हे सर्वच राजकीय पक्षांच्या साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीवर अवलंबून आलेलं आहे। आणि अशा काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या जगता जगता मरणाऱ्या आणि मरता मरता जगणाऱ्या दयनीय अवस्थेमध्ये जो सर्वसामान्य महाराष्ट्रीयन आणि भारतीय नागरिक सापडलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी, त्याला सद्विचारी बनण्यासाठी, त्याच्या आशेचा किरण दाखवण्यासाठी, काजवा न विझवता तेजत ठेवण्यासाठी ज्याची आवश्यकता आहे, ती गरज, ती आवश्यकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आंबेडकरवाद, ज्याला म्हणतो आपण इझम, एका विचाराचा जो वाद असतो त्याला इझम म्हणतात, तो आंबेडकरवाद आजच्याही 2024च्या काळामध्ये सर्व देशाला तारणारा ठरला आहे। कारण ज्याप्रमाणे सॉक्रेटिसनी लोकशाही मूल्य जिवंत ठेवण्यासाठी आत्मपरीक्षण आणि समाज परीक्षणाचे मार्ग सांगितले, तथागत भगवान बुद्धांनी सुद्धा धम्माच्या संशोधनामधून जी लोकशाही मूल्य अधोरेखित करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी उपाय सांगितले, जी निसर्ग नियमाला अनुसरून आहेत, निसर्गाच्या तत्वज्ञानावर आधारित आहेत, अशा प्रकारे असलेला जो इझम आहे, जो वाद आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंबेडकरवाद आहे, तो आंबेडकरवाद आजच्या 2024च्या काळात सुद्धा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, संपूर्ण देशालाच नव्हे, तर संपूर्ण विश्वाला तारणार आहे। परंतु हा आंबेडकरवाद आम्ही समजून घेतला पाहिजे। गेल्या 75 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो राजकीय सिद्धांतावर आधारित आहे, सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीवर असलेल्या सर्वच आताच्या राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त, विरुद्ध
असा तथागत भगवान बुद्धाच्या आणि संविधानवादी, मानवतावादी, विज्ञानवादी, विवेकवादावर आधारित असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आंबेडकरवाद आहे. आणि हा आंबेडकरवाद आजच्या 2024च्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्वच प्रकारच्या समस्यांना निराकरण करणारा ठरू शकतो, परंतु तो आम्ही समजून घेतला तर. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला म्हणजे आम्हाला हजारो वर्षाच्या गुलामीच्या काळोखातून आमच्या गचांडीला पकडून बाहेर काढलं, त्या समाजाला, त्या अनुयायांना हा आंबेडकरवाद समजून घेणं आणि त्यानुसार आचरण करणं हे अत्यंत आज 2024च्या काळाची गरज आहे. काळाची म्हणण्यापेक्षा आमची गरज आहे. आणि ही गरज समजून घेण्यासाठी आम्हाला त्या मार्गाने आचरण सुद्धा करावं लागणार आहे. हा आंबेडकरवाद आहे कोणता? हा मानवतावादी, विज्ञानवादी, विवेकवादी हा आंबेडकरवाद आहे कोणता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर कामगारांसाठी ज्या पद्धतीने आपण म्हणतो, कार्ल मार्क्स याने धर्माला आपूची गोळी सांगितलं आणि केवळ कामगारांच्या हितासाठी त्यांनी मार्क्सइझम निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेपाळमधील जे भाषण आहे, बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या तुलनात्मक जो भाषण आहे, त्या भाषणाचा सारच असा आहे की मार्क्सवाद काय करतो? मार्क्सवाद माणसाच्या शारीरिक सर्व गरजा भागवण्याचं काम करतो, परंतु माणसातल्या हृदयातल्या सद्सत विवेक बुद्धीची भूक मार्क्सवाद भागवू शकत नाही. विवेकवादाची भूक मार्क्सवाद भागवू शकत नाही, तर ती भूक भागवण्याचं काम तथागत भगवान बुद्ध करतात. कारण बौद्ध जीवन मार्ग हा मध्यम मार्ग आहे, जीवन जगण्याचा एक मध्यम मार्ग आहे. अशा पद्धतीनं हा बुद्धवाद आणि मार्क्सवाद यांच्यामधला तुलनात्मक अभ्यास करून बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्याला विचार सांगितलेला आहे. आणि त्याच आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या कामगारांसाठी, मजुरांसाठी, कोळशाच्या खाणीमधल्या कामगारांसाठी जे कामगार कायदे केले, त्या कायद्याच्या माध्यमातून हा विचार केला पाहिजे आपण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मार्क्सला बाजूला ठेवून संविधानातून कामगारांच्या शारीरिक सर्व प्रकारच्या गरजा भागवण्यासहित हृदयातील विवेक शक्तीच्या माध्यमातून तीही भूक भागविण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हा आंबेडकरवाद, या आंबेडकरवादाच्या नुसार आज आम्ही संविधानाच्या माध्यमातून या कामगार वर्गांची सुद्धा सर्वांगीण भूक भागवू शकतो. शेतकऱ्यांच्या साठी जर विचार केला तर शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः 47 आणि 48 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून सांगितलेलं आहे की सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी दुधाची निर्मिती सगळ्यात जास्त केली पाहिजे. आणि त्यानुसार शेतकरी वर्गांचं सुद्धा संविधानाच्या माध्यमातून कसं भलं करता येईल त्याचाही विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. त्याचबरोबर जो मध्यमवर्गीय आहे, जो रिअल इस्टेट मधला कामगार आहे, जो बिल्डिंग बांधणारा असेल, कुठल्याही प्रकारचं शारीरिक काम करणारा मजूर असेल, यांच्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायद्याच्या माध्यमातून त्यांचं कल्याण केलेलं आहे. आणि आजच्या काळामध्ये हा जो आजच्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून पोकळ घोषणा निघणारा, आमिषाला बळी पाडून आपल्याकडे मतांची लाट ओढून घेणारा हा संपूर्ण राजकीय पक्षांचा समूह आज आमच्या महाराष्ट्राला आणि देशाला घातक झालेला आहे. आणि अशा काळामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आंबेडकरवाद आम्हाला तारू शकतो. आणि तो तारणं आणि तो तारण्याचं काम आम्हाला त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानाच्या माध्यमातून जे आव्हानं केलेली आहेत त्या आव्हानाला पेलण्याचं जर काम आपण केलं तर निश्चितपणे या ठिकाणी
बाबासाहेबांचा आंबेडकरवाद आपल्याला यशस्वी करून दाखविता येतो. आणि त्यासाठी आपल्याला त्याग, तन मन धन आणि त्यागातून संघर्ष करून समर्पित होण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर आज जो आपण निवडणुकीच्या काळामध्ये आपण या ठिकाणी महाराष्ट्रात जातोय, 5 वर्षातून केवळ एक वेळेस एकदाच आम्हाला मताचा अधिकार मिळतो. जो मताचा अधिकार संपूर्ण व्यवस्था बदलू शकते आणि ती बदलण्याची संधी आम्हाला 5 वर्षातून एकदा मिळते. त्याचा सदुपयोग आम्ही या ठिकाणी जरूर केला पाहिजे. आणि जर नाही करू, प्रवाहामध्ये वाहत जाऊन आम्ही जर संपून जाऊ, याचा बदल आम्ही हा जो मताचा अधिकार आहे तो आम्ही कुठल्या तरी आमिषाला, म्हणजे लाडक्या बहिणीला असेल, लाडक्या भावाला असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जे आता आपण पाहतोय पुण्यामध्ये 5 कोटी रुपये सापडलेली जीप असेल, गाडी असेल, ती सापडली म्हणून सापडली. न सापडलेल्या गाड्या, त्यामधून नोटांच्या बंडलामधून मत विकत घेण्याची प्रक्रिया असो, सत्ताधाऱ्यांची असो किंवा विरोधकांची असो, या माध्यमातून जर आम्ही मताचा अधिकार या ठिकाणी विकत असू किंवा आमिषाला बळी पडत असू, तर आम्ही आमच्या गळ्यामध्ये स्वतःच गळफास अटकवून घेण्याचं काम करतोय, हेच यामधून सिद्ध होतं. आणि या काळामध्ये साधी गोष्ट आहे, आंबेडकरवाद समजून घेण्यामध्ये अडचण कुठलीही नाही. एक साधा विचार की या मताचा अधिकार किती महत्वाचा आणि मोलाचा आहे हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा तुमचा मताचा अधिकार तुमच्या जीवापेक्षाही मोलाचा आहे. तुमचा प्राण, तुमचा जीव त्यापेक्षा खूप कमी आहे. कारण हा मताचा अधिकार अमेरिकेमध्ये महिलांना मिळण्यासाठी 1964 साल उजाडलं आणि 1779 पासून ते 1964 पर्यंत जवळपास 200 वर्षाचा काळ त्या ठिकाणी गेला. तेव्हा कुठं अमेरिकन महिलांना या मताचा अधिकार मिळाला. आणि आमच्या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, त्याचबरोबर संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मताचा अधिकार दिलेला आहे, प्रदान केलेला आहे. आणि त्यामुळं या देशामधला प्रत्येक नागरिक, तो मग द्वितीयपंथी असो, तृतीयपंथी असो, महिला असो, पुरुष असो, श्रीमंत असो, गरीब असो, या सगळ्यांना एकाच रांगेमध्ये एक व्यक्ती एक मत असं मूल्य त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि एवढ्या मताचा मोलाचा अधिकार आमचा जो आहे, तो आमचा अधिकार जर कुणी आमिष देऊन, कुणी पैसे देऊन, कुणी त्या हरियाणामध्ये तर गाड्या वाटलेल्या होत्या, स्कूटी वाटलेली होती, म्हणजे साड्या वाटून, पैसे वाटून, धान्य वाटून जर तुम्ही आमचा मताचा अधिकार हिरावून घेत असाल, तर ते आम्ही आंबेडकरवादी कधीही सहन करू शकत नाही, कधीही आम्ही त्याला बळी पडू शकत नाही. हा आंबेडकरवाद आहे. आणि केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसावा, हे संघटन असलं पाहिजे. प्रत्येक जो संविधानवादी आहे तो आंबेडकरवादी आहे, जो मानवतावादी आहे तो आंबेडकरवादी आहे, जो विज्ञानवादी आहे तो आंबेडकरवादी आहे, जो बुद्धिवादी आहे तो आंबेडकरवादी आहे. आणि अशा आंबेडकरवादी असलेल्या व्यक्ती आणि व्यक्ती समूह यांच्याकडून ही जबाबदारी सामूहिक आपली ठरलेली आहे. आणि या आंबेडकरवादामध्ये सर्व पक्षांचा, राजकीय पक्ष आहेत, त्या राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त हा आंबेडकरवाद आहे. कारण या राजकीय पक्षांचा जो बेसिक फिलॉसॉफी आहे, जो आधारभूत तत्वज्ञान आहे, ते आहे यांचं साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचं, जे इंग्रजांचं होतं, जे मुघलांचं होतं, जे बाहेरून आलेल्या परकीय आक्रमणकर्त्यांचं होतं, तो त्यांचा बेस आहे. आणि त्या बेसच्या आधारे येथील सर्वसामान्य जनतेला, महाराष्ट्रीयन जनतेला पोकळ आश्वासनं देऊन आणि कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 5 वर्षातून येणारा हा एका दिवसाचा मताचा अधिकार आपण कशा पद्धतीने हिरावून घेऊ, कशा पद्धतीने त्यांना बळी पडून घेऊ, की जेणेकरून आपली सत्ता येईल, आपण खुर्चीवर बसू आणि आपण पुन्हा 5 वर्ष राज्य करण्यासाठी मोकळे होऊ. अशा पद्धतीचा या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीवर आधारलेल्या सर्वच राजकीय पक्षांचा हा बेस आहे. यांना महाराष्ट्रावर कर्ज किती झालं काही घेणं देणं नाही, यांना देशावर किती कर्ज झालं काही घेणं देणं नाही.
आणि हा कर्जाचा चढता आलेख दर वर्षाला पटीने वाढत जातो. याचंही यांना घेणं देणं नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की या राजकीय पक्षांना, जे सत्ताधारी असतील विरोधक असतील, या राजकीय पक्षांना या देशाचं, महाराष्ट्राचं आणि जनतेचं काहीही घेणं देणं उरलेलं नाहीये. आणि यांच्या विरोधामध्ये यांना जाग्यावर आणण्यासाठी, यांना वठणीवर आणण्यासाठी केवळ आणि केवळ आंबेडकरवादच त्यांना नेस्तनाबूत आणि पराभूत करू शकतो. आणि तो आंबेडकरवाद जो बाबासाहेबांनी आपल्याला प्रदान केलेला आहे संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कामधून, की तुम्ही निशस्त्र लोकांना जमवून तुमच्या हृदयातील सतसत विवेक बुद्धीतून जे काही राष्ट्राच्या आणि राज्याच्या आणि समाजाच्या समस्येवर उपाय शोधलेला असेल, तो उपाय लोकांना निशस्त्र जमवून त्यांच्या सतसत विवेक बुद्धीपर्यंत पोहोचवणे आणि त्यामधून त्यांच्याकडून कृती करवून घेणे, हा जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. आणि त्या अधिकार जो आहे तो अधिकार म्हणजे तोच खरा संविधान, तोच विचार आंबेडकरवादी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची आणि या मतदानाच्या प्रक्रियेची एक अप्रत्यक्षरित्या संदेश पोहोचवलेला आहे. ज्या वेळेस आपण मतदार म्हणून एक 5 वर्षातून एकदा येणारा हा मताचा अधिकार, जेव्हा आपण याचा वापर करण्यासाठी, अंमल करण्यासाठी, मतदान करण्यासाठी आम्ही जेव्हा जातो, त्यावेळेस त्या उमेदवाराच्या लिस्टमध्ये जेव्हा आम्ही पाहतो, त्यावेळेस आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये हा विचार आला पाहिजे की ज्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत तो उमेदवार संविधाननिष्ठ आहे का? तो उमेदवार तुमच्या हृदयाशी, सतसत विवेक बुद्धीशी एकनिष्ठ आहे का? तो उमेदवार कुठल्याही प्रकारच्या न्यायालयाने किंवा पोलीस प्रशासनाने आरोप किंवा ठपका ठेवलेला आहे का? तो उमेदवार, जो उमेदवार ज्याने या न्याय देवतेचा, राष्ट्रध्वजाचा आणि संविधानाचा सन्मान केलेला आहे का? जो उमेदवार कधीही शिक्षा भोगून तुरुंगातून आलेला आहे का? या सगळ्या बाबीचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर जो उमेदवार जो 5 वर्षापूर्वी जेव्हा या उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा होता, त्यावेळेस या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे जे शपथपत्र लिहून दिलेलं होतं, जे ऍफिडेव्हिट लिहून दिलेलं होतं, त्या शपथपत्रामध्ये जी 5 वर्षापूर्वीच्या शपथपत्रामध्ये जी संपत्ती दाखवलेली होती आकडेवारीमध्ये, आणि 5 वर्षानंतर आता पुन्हा उमेदवारी अर्ज भरत असताना जे शपथपत्र दिलेलं आहे, त्या 5 वर्षापूर्वीच्या शपथपत्रातील संपत्तीचा आकडा आणि आताच्या शपथपत्रातील संपत्तीचा आकडा, यामध्ये जो काही विसंगती आहे, ती विसंगती त्यांनी निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट मार्फत त्यांनी जमा खर्चाचा ताळेबंद त्या ठिकाणी दिलेला आहे का, हे सुद्धा निवडणूक आयोगाने तपासून त्यांचं नैतिक आणि संविधानात्मक कर्तव्य आहे. परंतु आपण सुद्धा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, उमेदवारांनी ज्या उमेदवाराला आपण मतदान करतो त्याच्या बाबतीत हा विचार केला पाहिजे की 5 वर्षापूर्वीची संपत्ती आणि आताची संपत्ती यामध्ये जी तफावत आहे ती त्याने व्हाईट आहे का ब्लॅक आहे, आणि असेल तर त्याचे पुरावे त्याने दिले का, नसतील दिले तर अशा उमेदवाराला आम्ही मतदान सुद्धा करणार नाही. हा आंबेडकरवाद आहे. त्याचप्रमाणे 10व्या अनुसूचीचं उल्लंघन यांनी केलेलं आहे का? 10वी अनुसूची म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याचं यांनी उल्लंघन केलेलं आहे का? त्याचबरोबर किती वर्षापासून तो त्या ठिकाणी आपण उमेदवाराचा विचार, जो पुन्हा उमेदवारी म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये उभा होता, निवडून आला होता आणि पुन्हा त्याने उमेदवारी अर्ज भरलेला असेल तर त्या बाबतीतचा हा विचार सांगतोय. त्यावेळेस त्यांनी हा विचार केला पाहिजे मतदाराने की गेल्या 5 वर्षामध्ये यांनी विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केलेत का, आमच्या मतदारसंघाचे, आमच्या राज्याचे, आमच्या देशाचे जे काही समस्या आहेत, मग ते आर्थिक कर्जबाजारीपणाचे असेल, आर्थिक विकासाच्या माध्यमातून मुद्दे असतील, आमच्या मतदारसंघाच्या समस्या असतील, या सगळ्या समस्याचा विचार त्यांनी कधी प्रश्न विचारलेत का? त्यांनी कधी त्या
सभापतीला किंवा उपसभापतीला किंवा लोकसभा अध्यक्षाला कधी प्रश्न विचारलेत का? आणि विचारले नसतील तर 5 वर्ष त्यांनी काय केलंय? हा सुद्धा विचार आम्ही मतदारांनी ज्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत त्याच्या बाबतीत हा विचार आम्ही केला पाहिजे. हा आंबेडकरवादी आहे, हेच आंबेडकरवादी राजकारण आहे. हाच बाबासाहेबांचा आंबेडकरवादी राजकारण हा राजकीय सिद्धांतावर आधारित आहे. सामधाम दंडभेदाच्या कूटनीतीवर आधारलेलं इतर पक्षांचं राजकारण याच्यावर आधारित नाहीये. बाबासाहेबांचा आंबेडकरवाद हा राजकीय सिद्धांतावर आधारित आहे आणि हे राजकीय सिद्धांत सॉक्रेटिसच्या आणि तथागत भगवान बुद्धाच्या बेसिक फिलॉसॉफीवर अवलंबून आहेत, जे संविधानामधून अधोरेखित झालेले आहेत. अशा प्रकारच्या आंबेडकरवाद हा देशाला आणि राज्याला तारू शकतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मताच्या निवडणूक प्रक्रियेची जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेले आहेत ते हेच की अशा फ्रेम मध्ये बसलेला जो कोणता उमेदवार त्या ठिकाणी पक्ष पाहायचा नाही, त्या ठिकाणी त्याची जात पाहायची नाही, त्याचा धर्म पाहायचा नाही, तो संविधाननिष्ठ असला पाहिजे, मानवता धर्माचा पुरस्कर्ता असला पाहिजे, तो न्यायदेवतेचा सन्मान करणारा असला पाहिजे आणि तुमच्या हृदयाची सत्सत्य बुद्धीशी एकसंग असला पाहिजे. अशा उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि मग तो उमेदवार जेव्हा अशा पद्धतीचा फिल्ट्रेशन करून मतदाराने ज्या उमेदवाराला निवडून दिलेला असेल आणि तो उमेदवार एका मतदाराने त्या उमेदवाराला दिलं, त्याच प्रकारच्या मतदाराने दुसऱ्याला दिलं, त्यालाच दिलं, तिसऱ्याने सुद्धा त्यालाच दिलं, अशा असंख्य मतदारांनी जर अशाच उमेदवाराला त्याच प्रकारच्या उमेदवाराला जर निवडून दिलं तर तो उमेदवार जेव्हा जिंकतो मग असे उमेदवार जे संविधानवादी, मानवतावादी, विज्ञानवादी, विवेकवादी, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन देशाला आणि मानवतेला समजून घेणारी अशा प्रकारचे उमेदवार जेव्हा त्या संसदेमध्ये किंवा विधानमंडळामध्ये एकत्र जमतात, अशा विचाराचे, अशा आचाराचे उमेदवार जेव्हा एका ठिकाणी त्या संसदेमध्ये आणि विधानमंडळामध्ये जमतात, त्या जमलेल्या एका वैचारिक फळीमधून मग एक प्रमुख त्या ठिकाणी निवडला जातो आणि त्या वैचारिक फळीमधला जो काही उमेदवार निवडलेला असेल तो त्या राज्याचा मुख्यमंत्री किंवा त्या देशाचा प्रधानमंत्री म्हणून निवड होते आणि त्याच्या मार्फत त्याच्या सोबत जेवढे काही अशाच विचाराचे जेवढे काही सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून हे मंत्रिमंडळ तयार होतं. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्त केलेली ही पद्धती आहे. आणि हा विचार जो आहे ते ज्या पद्धतीनं वैचारिक भूमिका घेऊन या ठिकाणी येतात, ती वैचारिक भूमिका जर कोणत्या एखाद्या पक्षाची असेल तर त्या पक्षाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी आचरणातून सिद्ध होणारी असली पाहिजे. आणि 10व्या अनुसूचीमधून हेच सांगितलेलं आहे की जर समजा एखाद्या पक्षातील विचाराचे लोक 2/3 लोक त्या आमदारापैकी जर एका बाजूला गट म्हणून त्याने निर्माण केला तर त्याची मान्यता त्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या सभापतीच्या अखत्यारीत येते. आणि जर नियमानुसार जर ते केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या गटाला सुद्धा मान्यता मिळते. परंतु तसे न करता जर अवैधरित्या, जे आजचं आमचं शिंदे सरकार आहे ते असंविधानिक सरकार आहे, ते 10व्या अनुसूचीचं उल्लंघन करून निर्माण झालेलं सरकार आहे, महाराष्ट्र सरकार आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढून नपुंसक महाराष्ट्र सरकार म्हटलेलं आहे. म्हणजेच असंविधानिक महाराष्ट्र सरकार आहे असं जर सर्वोच्च न्यायालय सांगत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाला भूमिका घ्यायला काय कारण होतं? का नाही घेतली? का घेतली नाही? म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की आमचं सर्वोच्च न्यायालय सुद्धा, निवडणूक आयोग सुद्धा, मग ते सीबीआय असेल, आरबीआय असेल, सर्व जेवढे काही संविधानिक संस्था आहेत ह्या सर्व संस्था साम दाम दंड भेदाच्या कूटनीतीला बळी पडल्या आहेत. हेच सिद्ध होतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये आज 2024चा काळ महाराष्ट्राच्या निवडणुकीचा असेल किंवा झारखंडच्या निवडणुकीचा असेल, हा कुठलाही काळ घ्या, या काळामध्ये आज आमचा महाराष्ट्र आणि झारखंड आणि देश संपूर्ण या कूटनीतीच्या
सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या RSS वादी बीजेपीच्या आणि इतर त्यांच्या सोबत असणाऱ्या राजकीय पक्षांच्या या कूटनीतीच्या अंमलबजावणीमुळं आज आमचा महाराष्ट्र हा संपूर्ण संभ्रम अवस्थेत सापडलेला आहे, वैचारिक गोंधळात सापडलेला आहे. परंतु तरी सुद्धा आमची महाराष्ट्रीयन जनता फार सद्विचारी आहे. एका सिनेमामध्ये म्हटलेलं गाणं आहे, ये पब्लिक है सब जानती है, ये पब्लिक है भाई सब जानती है, ये पब्लिक है. हे उगीचच गीत तयार झालेलं नाहीये, कारण महाराष्ट्रीयन जनता ही सद्विचारी आहे, डोळस आहे. या देशामध्ये हे समजतं आणि त्या पद्धतीनं ती त्याचा विचार करून आपली कृती करून दाखवते. परंतु तरी सुद्धा ही राजकीय सत्ताधारी मंडळी या ठिकाणी महाराष्ट्रीयन सर्वसामान्य जनतेला वैचारिक गोंधळामध्ये संभ्रम अवस्थेमध्ये टाकून दिलेला आहे. मला सांगा, जेव्हा विकास योजना राबवायच्या असतात त्या कधी असतात? विकासाची व्याख्या काय? जेव्हा आमच्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या नागरिकाच्या, मग तो आदिवासी असेल, मूलनिवासी असेल, ST STच्या OBCच्या प्रवर्गाचे असेल, कुणी असो, महाराष्ट्रातल्या शेवटच्या नागरिकाच्या अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा जेव्हा भागतील, त्यानंतर सुखाच्या गरजा भागतील, त्यानंतरच चैनीच्या आणि विलासाच्या गरजा भागविण्यासाठी विकासाची गरज असते. जर तुमची अत्यावश्यक गरजच भागलेली नाही, आवश्यक गरजच भागलेली नाही, तर तुम्ही चैनीच्या आणि विलासाच्या गरजा एका गटाच्या गरजा भागवायच्या, यामध्ये मायनॉरिटीज, अल्पसंख्याकाच्या गरजा या अत्यावश्यक गरजा भागलेल्या नाहीत, आणि मेजॉरिटीच्या गरजा, सुखाच्या, चैनीच्या, विलासाच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही या राज्याला कर्जबाजारी करत आहात. तर याला विकासाची व्याख्या कधी म्हणताच येणार नाही. आणि ही विकासाची व्याख्या कधीच शक्य नाही जर तुम्ही शेवटच्या नागरिकापर्यंत जर विचार करत नसाल. तर तुम्हाला या महाराष्ट्राचा आर्थिक, सांस्कृतिक आणि सर्वच क्षेत्रातला गाडा हाकलण्याची आजपर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये किंवा 60 वर्षामध्ये अजूनही या सत्ताधाऱ्यांना अक्कल आलेली नाही. आणि म्हणून आजच्या काळात सुद्धा आपल्याला जो आंबेडकरवाद आहे, जो मताच्या अधिकारामधून जागृत करणारा आहे, या सत्ताधाऱ्यांना खाली खेचणारा आहे. ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये आपण पाहिलेलं आहे की लिबर्टी आणि कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे हुजूर आणि मजूर पक्ष नंतर 5 वर्षानंतर निवडून येतात, आणि आमच्या देशामध्ये 3 वेळेस हॅट्रिक करत राज्यामध्ये आणि देशामध्ये तेच सरकार येतात. याचं कारण काय? याचं कारण आहे की आमच्या मताचा अधिकार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या व्यवस्थेने हिरावून घेतलेला आहे. आणि हा हिरावून घेतलेला हक्क जो आमचा संविधानाने मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून सर्वोच्च स्थान ज्याला दिलेलं आहे, हा मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने आणि या व्यवस्थेने हिरावून घेतलेला आहे. अशाही अवस्थेत महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार या सगळ्या बाबतीत आंबेडकरवादी उमेदवार शोधून काढायचे, संविधानवादी उमेदवार शोधून काढायचे, आणि त्याच उमेदवाराला आपल्या मताचं दान करून मताचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. हाच अंमल आहे. जो उमेदवार विज्ञानवादी आहे, अंधश्रद्धेला धर्माच्या कर्मकांडामध्ये टाकणारा नाही, जो उमेदवार विज्ञानवादी आहे, सायन्सिझम, जो उमेदवार संविधानवादी आहे, जो उमेदवार मानवतावादी आहे, असाच उमेदवार तो कुठल्याही लिंगाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो प्रामाणिक असला पाहिजे. भ्रष्टाचारानं त्याचे हात मळकट झालेले नसले पाहिजे. आणि विशेष म्हणजे जे उमेदवार पूर्वी निवडून आलेले आहेत
विधानमंडळामध्ये गेलेले आहेत, अशांना संधी न देता नवीन उमेदवारांना संधी देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि तरच आपला हा खरोखर आंबेडकर आंबेडकरवाद आपला त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचं काम आव्हान केलेलं आहे. आणि त्या स्वीकारण्यासाठी, पेलण्यासाठी हा संविधानातील असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी संपूर्ण जीवनामध्ये जो वाद, जो वैचारिक वाद, जो थॉट्स इझम ज्याला आंबेडकरवाद म्हणतात, तो आंबेडकरवाद जो जपला, तोच आंबेडकर कुठलाही काळ येऊ द्या त्या काळामध्ये लागू होणार आहे. आणि तो मार्ग निश्चितपणे आपल्याला मानवता धर्माच्या दिशेने, आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या खऱ्या विकासाच्या दिशेने नेणार आहे. आमच्या सर्वसामान्य जनतेच्या संपूर्ण प्रकारच्या गरजा भागविणार आहे. आणि त्याच आंबेडकरवादाकडे झुकण्यासाठी आणि त्याच्याकडे आपला देश आणि राज्य जाण्यासाठी सर्वतोपरी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. अशाच उमेदवारांना आपण मतदान केलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आमचा देश आणि आमचं येणारं राज्य येत्या 20 नोव्हेंबरला ज्या मताच्या अधिकाराचा आम्ही अंमल करणार आहोत, तो अंमल निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने गेलो पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय हिंद.